मी खामसवाडीचा रहिवासी आहे, तालुका जिल्हा धाराशिव. आमच्या गावामध्ये एक नको तो प्रकार घडलेला 28 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपल्यानंतर तिथे शांतते जयंती पार पडली. त्याच्यानंतर आम्ही काही कारणास्तव घराकडे जात होतो. घराकडे जात असताना आमच्या गावातील काही समाजकंटकांनी एक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. घराच्या दिशेने जात असताना मी आणि माझ्या मामाचा मुलगा अमर सतीश सोनवणे जात असताना गाडीवरती त्यांनी रस्त्यात गाडी लावली होती. 3-4 पिऊन तिथे थांबलेली लोक माझी मुलं होती, तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. तिथून आम्ही माफी मागून सदर आमच्या घरापर्यंत पोहोचलो. घरापर्यंत पोहोचल्यानंतर हे प्रकरण तिथंच मिटवलं होतं किंवा ते प्रकरण वाढायला नको पाहिजे होतं, म्हणून आम्ही सदर लोकांची माफी मागून घरापर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर काही समाजकंटकांनी कट रचून मुद्दाम असा प्रकार घडावा गावात, की याच्या अगोदर असा प्रकार कधी झाला नाही, असा प्रकार त्यांनी त्या दिवशी घडवला. मी आणि माझ्या मामाचा मुलगा अमर घरी बसलेलो असताना काही 15 ते 20 लोकांनी आमच्यावरती अचानकपणे हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये माझ्या मामाचा मुलगा अमर सतीश सोनवणे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. तो हॉस्पिटलमध्येच आहे. मला मुक्का मार लागलेला आहे. बऱ्याच ठिकाणी माझ्या पण इजा झालेल्या आहेत. ह्या गोष्टीचा निषेध आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी केला. तिथून आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी बेंबळी पोलीस स्टेशनसाठी निघालो. आम्ही त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केलं. तिथून पुढची प्रोसेस चालू झाली. त्याच्यानंतर आपल्या DYSP साहेबांनी तात्काळ गुन्ह्याची दखल घेऊन घरी येऊन पंचनामा वगैरे केला. सदर पुढील तपास हा पोलीस प्रशासन करत आहे. तर याच्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती आहे की सदर गुन्हा हा खूप गंभीर आहे. याच्यामध्ये आमच्या गावातील मुलांना धोका आहे किंवा काही विरोधाकडून होण्याची शक्यता आहे, चान्सेस आहेत. एवढा गंभीर गुन्हा झालेला असून देखील त्यांना कुठल्याही गोष्टीचं भान नाहीये. ते डायरेक्ट असं सांगतात की माझी जमीन आहे, मी परत ह्याच गोष्टी करेन, जाऊ दे माझी एवढी जमीन गेली तर काही फरक पडत नाही. मी ह्या सदर गुन्ह्याबद्दल खूप गांभीर्याने आहे, माझं गाव गंभीर आहे. सदर गुन्ह्याचा जर पोलीस प्रशासनाने वेळेस बंदोबस्त करावा. आरोपी अजूनही फरार आहेत, त्यांना कुठल्या पद्धतीची अटक झालेली नाहीये. तर मला प्रशासनाला किंवा माझ्या गावाकडून, माझ्या समाजातील सगळ्या लोकांकडून एकच कळकळीची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की हा गुन्हा खूप गंभीर आहे. माझ्या गावातल्या लोकांच्या दैनिक जीवनावरती परिणाम खूप जोरात होतोय. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्या, आरोपींना अटक करा आणि कठोरातली कठोर कारवाई त्या आरोपीवरती झाली पाहिजे. याच्यामुळे परत असे प्रकार माझ्याच गावात, काही कुठल्याच गावात असे प्रकार घडले नाही पाहिजे, हीच मी सगळ्यांना विनंती करतो. माझ्या समाजाच्या वतीने पण मी एक सांगू इच्छितो. माझ्या समाजाला भरपूर लोक हे उपजीविकेसाठी शेळी पालन, गाय पालन किंवा जनावरे पालन करत असतात. तर याच्यामध्ये हा विषय असा ऐकण्यात आला आम्हाला की आता बघतो मी शेळ्या कुठे घेऊन जातात, माझ्या बांधाला यायचं नाही, माझ्या शेतात पाय ठेवलं तर मी पाय तोडून काढेन, अशा प्रकारचं माझ्या गावामध्ये वातावरण झालेलं आहे. सदर गुन्हा जो आहे हा पोलीस प्रशासनाने व्यवस्थित हाताळावा. याच्यावरती आमच्या गावकऱ्याकडून एकच प्रतिष्ठेची मागणी आहे की आम्ही कुठले आतापर्यंत कायद्याचं उल्लंघन केलं नाही आणि आम्हाला कायद्यात बसून आणि कायद्याच्या चौकटीत बसणारच न्याय पाहिजे आणि आरोपींना कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांचा विषय असा आहे की आरोपीच्या प्रत्येकाच्या घरी जमीन आहे, प्रत्येकाला तोच पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यांचा की काय होतंय, माझं एखादं एकर जाईन पण एखाद्याचा जीवच मारण मी. ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत? उद्या जर माझ्या समाजातल्या मुलाला काय झालं किंवा मला काय झालं तर ह्या गोष्टी खूप गंभीर आहेत. पण अजून पण प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई व कठोर प्रशासनाने कारवाई करून लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, हीच आमच्या समस्त खामसवाडीच्या जनतेकडून मागणी आहे. मी तिथून मिटून आलो. मी घरासमोर बसलेलो असतो. त्यांनी जे माझ्यासोबत शिवीगाळ झाली तिथं खाली गाडी अडवून, माझी गाडी अडवल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा मला जाऊ दे. तर त्यांनी मला असं डायरेक्टली बोलले की तुझा आवाज खाली कर, तू माजलास. ह्या गोष्टी झाल्या. व त्याच्यानंतर हा जो आरोप आहे खंडू गुळवे आणि रणजित गुळवे आणि सुरेश गुळवे, महेश वैजनाथ गुळवे, ओंकार गुळवे, राजेंद्र सुभाष गुळवे, सोमनाथ भोसले हे मुख्य आरोपी आहेत. तर बालाजी गुळवे हा सगळ्यात मुख्य आरोपी आहे, कारण तो समजदार माणूस होता. पण त्यांनी ह्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावून त्याच्या पुढे चौकशी करायला पाहिजे होती किंवा गावातल्या लोकांना घेऊन हा विषय त्यांनी मिटवायला पाहिजे. त्यांनी असं काय न करता मला अमरला गंभीर दुखापत देण्याचा प्रयत्न केलाय. घरावरती पत्रे फाडलेले आहेत, माझ्या घराचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, दगडफेक केलेली आहे पूर्ण घरामध्ये. त्याचे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. आणि मी ज्या 14 तारखेला बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा केली होती बाहेर माझ्या घराच्या, त्या प्रतिमेच्या टेबल पर्यंत दगड गेलेले आहेत. मग हा विषय कुठेतरी जातीवाचक आहे. हा विषय थांबला पाहिजे.
आणि हा विषय थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाची खूप गरज आहे. यासाठी मला विनंती आहे प्रशासनाला किंवा सगळ्याच प्रोटेक्शन आमच्या गावामध्ये पोलीस प्रोटेक्शन हे दिलं पाहिजे. कारण माझा समाज आहे, माझ्या समाजातले लोक फिरतात, त्यांना ह्या ज्यांनी गुन्हा केलाय त्या लोकांना याच्याबद्दल काहीच दखल नाही. ते एकदम निवांत आहेत, काय होतंय बघता येईल, काय कायदा बिदा आपण बघू, नंतर एखादं एकर जाऊ दे अजून 2 एकर घालू, ह्या भूमिकेत आहेत. तर ही सदर भूमिका खूप चुकीची आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायदा एवढा स्ट्रॉंग आहे याची त्यांना काहीच माहितीच नसल्यामुळे ना एकदम ते बेफिकर आहेत. जे होईल ते बघता येईल, जे होईल ते करता येईल ह्या याच्यामध्ये ते आहेत. तर मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर हे प्रकरण सगळीकडे पोहोचवा. कारण आजूबाजूच्या गावामध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे. माझ्या समाजातल्या प्रत्येक मुलाला याच्याबद्दल न्याय भेटला पाहिजे. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. जय भीम.